नमस्कार, आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे। इथे वांग घेतलेले आहे, ते मधून कापून घेते आणि त्याची कापं काढून घेते। अशा प्रकारे वांग्याची कापं कापून घेतलेली आहेत। कापं कापून झालेली आहेत। आता मी मिठाच्या पाण्यात घालून ठेवते आणि बाकी उरलेल्यांचा बारीक तुकडे करून घेते। सर्वात अगोदर हळसणी धुवून त्यात एक बटाटा कापून घेतलेला आहे, एक कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो घालून कुकरमधून शिजवून घेते। इथे कांदा खोबरं भाजून बाजूला ठेवलेले आहे। कढईत तेल घेऊन त्यात राई, कढीपत्ता, हिंगाची फोडणी घालते। शेवग्याच्या शेंगा आणि वांग घालते आणि परतून घेते। त्यात शिजवून ठेवलेले हळसणे घालते आणि झाकण लावून शेंगा शिजायला ठेवते। शेंगा थोडेसे शिजलेले आहेत, त्यात कांदा खोबरं थंड झाल्यावर त्याचं वाटप घालते। गरम मसाला आणि हळद घालते, चवीप्रमाणे मीठ घालते आणि सगळं मिक्स करून घेते आणि उकळी काढून घेते। वरून कोथिंबीर घालते। हळसण्याचे शेंगा घालून रोस्ट तयार आहे। इथे पडवळ घेतलेले आहेत मी, ते वरून जरा तासून घेते आणि मधून कापून त्याच्या आतल्या बिया असतील तर ते काढून घेते। अशा प्रकारे आता मी पातळ पातळ चिरून घेते। अशा प्रकारे पडवळ बारीक चिरून घेतलेलं आहे, त्याला थोडंसं मीठ लावते आणि बाजूला ठेवते 10-15 मिनटं। 10-15 मिनटं झालेली आहेत। कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात फोडणीला राई, कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते। कांदा नरम झाल्यावर थोडीशी हळद घालते आणि त्यात बारीक चिरून ठेवलेला पडवळ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते। 5-6 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे, थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते। पुन्हा 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे, थोडंसं मीठ घालते। आधी पडवळला मीठ लावलेलं होतं। ओलं खोबरं घालते आणि वाफ काढून घेते। झाकण काढलेलं आहे, भाजी शिजलेली आहे। वरून कोथिंबीर घालते, मिक्स करून घेते। पडवळची भाजी तयार आहे। त्यात लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि वांग्याच्या कापांना लावून घेते। 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवलेलं। इथे रवा, तांदळाचे पीठ आणि लाल तिखट मिक्स केलेलं आहे, वांग्याच्या कापांना लावून घेते। पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात वांग्याची कापं फ्राय करायला ठेवते। आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते। अशा प्रकारे 2-3 वेळा परतून वांग्याची कापं फ्राय करून घेतलेली आहेत। कापं शिजलेली आहेत। वांग्याची कापं तयार आहेत। इथे लाल पोहे स्वच्छ धुवून भिजत घातलेले होते, त्यात खोबऱ्याचं दूध घालते। हे दुसऱ्यांदा काढलेलं पातळ दूध आहे, त्यात गूळ घालते आणि मिक्स करून घेते। खोबऱ्याचे तुकडे घालते आणि छान शिजवून घेते पोहे। किंचित मीठ घालते, वेलची पावडर आणि मिक्स करून घेते। इथे खोबऱ्याचं दूध पहिल्यांदा काढलेलं दूध आहे, ते घालते आणि मिक्स करून घेते। रोसातले फो तयार आहेत। इथे लाल माठ साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे, कढईत काढून घेते। त्यात एक बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालते, झाकण लावून भाजी शिजायला ठेवते। 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे, भाजी मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून पुन्हा भाजी शिजायला ठेवते। 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे, ओलं खोबरं घालते आणि भाजी मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा वाफ काढून घेते। झाकण काढलेलं आहे, लाल मटाची भाजी शिजलेली आहे।
लाल मटाची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.